मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलीस आणि सरकारी वकिलांनी गाडेला 14 दिवस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती। मात्र पीडित तरुणी आणि गाडेमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला। गाडेला गुरुवारी मध्यरात्री गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या। त्यानंतर आज गाडेला कोर्टात हजर करण्यात आले। झालेलं आहे ते बाय कन्सेंट झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे, म्हणून याला बलात्कार म्हणता येत नाही। सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितलेत, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सेंट झालेला सेक्स जर झाला असेल, सहमतीने शारीरिक संबंध झाले असेल, ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही। मग सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे। आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल आहेत। आरोपीवर 5 गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार आहेत आणि गाडीच्या सखोल तपासासाठी 14 दिवस पोलीस कोठडी हवी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। आरोपीचे सीसीटीव्ही, कपडे, मुद्देमाल जप्त करायचा आहे असं देखील सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। मारहाण करून 2 वेळा लैंगिक अत्याचार केला, अत्याचार करून आरोपी गाडी पळून गेला असा आरोप सरकारी वकिलांनी केला। आरोपी अत्यंत सराईत आहे, मोबाईल बंद करून फिरत होता, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली अशा आरोपीच्या वकिलांचा बचाव होता, युक्तिवाद होता। कुठलाही अत्याचार झाला नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं। दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। एवढा गंभीर गुन्हा नाही असं देखील आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं। राज्यभर गाजलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मात्र तब्बल 40 तास गाडेच्या अटकेचा थरार रंगला होता। तो नेमका कसा आणि गाडीच्या मुसक्या कशा आवळल्या पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नराधम गाडेच्या अटकेचा थरार, कशा ठोकल्या नराधम गाडेला बेड्या, कुठे लपला होता नराधम गाडे। राज्याला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या तब्बल 40 तासांनंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। दत्ता गाडेच्या गुनाट गावातूनच ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं। मात्र तब्बल 40 तास गाडेच्या अटकेचा थरार कसा रंगला पाहूया। 25 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता अत्याचारानंतर गाडे गुनाट गावी। संध्याकाळी 5:30 वाजता गुनाट गावात गाडेचा घरीच आराम। रात्री 8:30 वाजता घरात पाणी पिऊन उसाच्या शेतात मुक्काम। 26 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता पोलीस गुनाट गावात। 27 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पोलिसांच्या 13 पथकांकडून गुनाट गावात शोध। दुपारी 1 वाजता ड्रोन कॅमेरा आणि श्वान पथकाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशनला सुरुवात। दुपारी 4 वाजता 100 पोलिसांचं पथक गुनाट गावात दाखल। संध्याकाळी 5 वाजता ग्रामस्थ आणि पोलिसांकडून उसाच्या शेतात गाडीचा शोध। संध्याकाळी 7 वाजता बिबट्याच्या भीतीनं पोलिसांकडून सर्च ऑपरेशन स्थगित। रात्री 11:30 वाजता गाडीची नातेवाईकाच्या घरी येऊन सरेंडर करण्याची इच्छा। मध्यरात्री 1:30 वाजता ग्रामस्थांनी गाडीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। शिवारात या ठिकाणी पाहायला मिळते। मध्यरात्री 1:45च्या सुमारास दत्ता गाडेला घेऊन पोलीस पुण्याकडे रवाना। दरम्यान गाडेला अटक करण्यास उशीर झाल्याची कबुली देतानाच आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्नही केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे, त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात। ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू, परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते।
स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारानंतर नराधम गाडीच्या मुसक्या आवळल्यानं संपूर्ण प्रकरणाची उकल होणार आहे। एवढंच नाही तर गाडीचे इतर काळे कारनामेही समोर येण्याची शक्यता आहे। रोहिदास गाडगे आणि नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आरोपी दत्ता गाडेला गुन्हाड गावात ग्रामस्थांच्या मदतीनं मध्यरात्री अगदी उसाच्या शेतातून अटक करण्यात आली। दत्ता गाडेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा गुन्हाड गावच्या ग्रामस्थांनी केलाय। पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्काराचं कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे हा त्याच्या गावात वास्तव्याला आला। दिवसभर आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी याच गावात केला। पोलिसांची पथके त्याचा तपास करत होती, मात्र तो भयभीत अवस्थेमध्ये शेत शिवारामध्ये ऊस शेतीमध्ये वास्तव्य करू लागला। अखेर आज रात्री त्याने पोलिसांसमोर सरेंडर केलं। मात्र हे सरेंडर होण्यापूर्वी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला। ग्रामपंचायत सदस्य आहेत गुन्हाड गावचे तेजस भगत। ज्यावेळेस तो शेतातून बाहेर आला ना त्यावेळेस मी पूर्ण भयभीत झालता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हे समजून आलं होते की गाव काय आपल्याला सपोर्ट करत नाही, तर मग आता काय करायचं हे त्याच्या प्रश्न होता। आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्याच्या हातामध्ये एक रोगरची बाटली होती, औषधाची बाटली होती, परंतु मग ती आमच्या 2 सहकार्यांनी पाहिल्यानंतर त्याला झडप घातली आणि मग त्या गोष्टीतून तो त्याला वाचवलं गेलं। म्हणजे त्याच्याहून आम्हाला हे जाणवलं की तो पूर्ण ह्या मानसिकतेत होता की आपण म्हणजे गाव आपल्याला सपोर्ट करत नाही आणि एवढे पोलीस स्टाफ येत आहे तर काहीतरी विषय गंभीर दिसतोय। हा असं म्हणावं शकतं की बुवा केले का नाही केलं तर ते देव जाणं आपल्याला माहीत नाही, परंतु एकतर गावाच्या पुढे एवढा विषय झाला आहे, एक तर ते टेन्शन होऊ शकतं किंवा मग तिकडे काय केलं का ते टेन्शन होऊ शकतं, परंतु तो पूर्ण व्हायबल झाला की बुवा। आणि दुसरी गोष्ट ते 2 दिवसापासून अन्न नाही पाणी नाही आणि मग ज्याच्या घरी जाईन तो बी लगेच सांगतोय की इथं आलाय, म्हणजे त्याची मानसिकता पूर्ण हे झाली की बुवा आता विषय संपल्यात जमाय। जर ते एवढे पोलीस स्टाफ सगळ्या गोष्टी येत आहेत त्यावर ती काहीतरी विषय गंभीर आहे आणि तू पळून याच्यात तुझा उपयोग होणार नाही। जेवढं तू पाळणार तेवढं ग्रामस्थांना त्रास होणार, तेवढं गावची बदनामी होणार आणि तुलाही त्रास होणार। त्याच्यापेक्षा तू आपलं काय असेल ते कारवाईला सामोरं जा। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आणि त्यानंतर मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य समोर आलेली आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकार यांनी काय वक्तव्य केलंय आणि विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महायुतीच्या मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य। अत्याचार होताना तरुणी ओरडली का नाही? मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? स्वारगेट बलात्कार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मात्र असंवेदनशीलतेचा कहर केलाय। अत्याचार होत असताना तिथं हाणामारी किंवा प्रतिकार का झाला नाही असं अजब विधान गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलंय। तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनीही अशा घटना घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य केलंय। तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूचा लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्यावर सातत्याने चालू असते। मंत्रिपदावर असलेल्या योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या या बेताल वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतकोलीत मिळालं। या दोघांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं। अशा घटना होत असतात। आमचे RR पाटील यांनी 26/11च्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शहर में ऐसी छोटी छोटी घटना होती है, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी, राजीनामा घेतला पाहिजे। इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना।
संवेदनशील प्रकरणावर मंत्र्यांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घेतली असून दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले. त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता त्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता का म्हणे ही प्रश्न. माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. आपल्या एका वक्तव्यानं नैतिकता पाळत आर पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात बेजबाबदार वक्तव्य करत आरोपीला एक प्रकारे क्लीन चिट देणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे हे मंत्री नैतिकतेला स्मरून राजीनामा देणार का? मुख्यमंत्री फडणवीस या बेजबाबदार मंत्र्यांची हकालपट्टी करणार की फक्त कानउघडणी करून त्यांना सोडून देणार, याकडेच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढच्या राजकीय बातमीकडे. ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे हा दावा केला जाईल. मातोश्रीवर आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झालेली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर चर्चा झाली. भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत काय निर्णय झाले आपण ते पाहूया. विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे आता करण्याचं ठरलेलं आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत आणि विधान परिषदेच्या नेतेपदाबाबत चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असणार असं देखील बैठकीत ठरलं. विरोधी पक्षनेते पदासाठीच्या पत्रावर सर्व आमदारांनी सही केली. बघा, ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपद दावा करणार आहेत. कोणाची नावं समोर आहेत तर आदित्य ठाकरे, त्यानंतर सुनील प्रभू आणि कोकणातील एकमेव आमदार राहिले भास्कर जाधव. आता यापैकी कोणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ पडणार ते बघणं महत्त्वाचं आहे. आता बातमी आहे राष्ट्रवादीची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या 101 दिवसीय कार्यक्रमावर पवारांची शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली. नव्या उमदीनं कामाला लागा अशी सूचना पवारांनी केली. तसंच पवारांच्या पक्षाकडून महाराष्ट्रभर आता विभागीय प्रभारांची देखील नेमणूक केली जाणार आहे. विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि 3 महिन्यात अहवाल द्या अशी सूचना पवारांनी केली. बघा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही जी एक अत्यंत महत्वाची बैठक घेतली, यामध्ये काही महत्वाचे निर्णय जे घेण्यात आले, म्हणजे सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक अनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं. शरद पवारांचे विभागीय प्रभारी कोण आहेत आपण ते पाहूया. मराठवाड्यामध्ये राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर. राजेश टोपे माजी मंत्री आहेत, माजी आरोग्यमंत्री आहेत. विदर्भात राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख ही माजी मंत्री आहेत. कोकणामधून जितेंद्र आव्हाड आमदार आणि सुनील भुसारा. पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे माजी मंत्री. उत्तर महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या बातमीनंतर आता वळूया बीडकडे. सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. मकोकातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय.
हा आरोप कुणी केलाय आणि विरोधकांनी नेमकी काय मागणी केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. देशमुख कुटुंबीय करणार सीसीटीव्ही फुटेजची मागणी. पोलीस अधिकाऱ्यांकडून कराडची बडदास्त. सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड मकोकाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातच वाल्मिक कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे देशमुख कुटुंबीय आक्रमक झालंय. प्रशासनाकडे जेलच्या सीसीटीव्हीची मागणी करणार असल्याचं देशमुख कुटुंबियांनी सांगितलंय. ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल, म्हणजे दिली जात नसेल, तर सरळ सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे. मग कराड हा धनुभाऊचा माणूस आहे असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तर अंजली दमानी यांनी कराडचे निकटवर्ती असलेल्या पोलिसांची यादी सांगत सरकारवर निशाणा साधलाय. आता धनुभाऊचा सोबती आहे तर त्याला तर यापेक्षा मोठी चांगलं मिळत असेल. खाऊन घेऊन चिकन मटण जो पाहिजे ते व्यवस्था असेल. त्यामुळे हे जर देशमुख कुटुंबाला लक्षात आलं असेल तर पोलीस जर निपक्ष असतील, पोलिसांची भूमिका प्रामाणिक असेल, त्याला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नसेल तर सीसीटीव्ही फुटेज द्यावं, त्यांची मागणी पूर्ण करावी. अन्यथा वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत तो व्हीआयपीचा आहे असं समजून पोलीस त्याला मदत करत राहतील. ते ज्ञानेश्वर डोईफोडे नावाचे अधिकारी आहेत, कृष्णा ढाकणे नावाचे अधिकारी आहेत, एक सुधाकर मुंडे नावाचे अधिकारी आहेत. त्यांनी व्यवस्थित बडदास्त ठेवली आहे. सीसीटीव्ही हवा तवा ऑफ केला जातोय, ऑन केला जातोय. त्याला जेलमध्ये आत काय बाहेर काय. म्हणूनच आज सकाळपासून मी म्हणते की त्याच्यापेक्षा त्यांना घरीच ठेवा, चांगल्या एसी मध्ये राहू दे आणि चौकशी करा तुम्हाला हवी ती. सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीनं वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर 1400 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मात्र कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे कराडला इतर जिल्ह्याच्या तुरुंगात हलवलं जाणार का आणि वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का याकडेच लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बीड. पुढची बातमी याच प्रकरणातून आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपींची संख्या 100 आहे. कारण धनंजय देशमुख यांच्या दाव्यानेही खळबळ उडालेली आहे. 3 ते 4 दिवसात गोपनीय गोष्टी उघड करू असा इशारा देखील संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये सर्व 100च्या वर लोक असणार आहेत. कारण का ह्याच्यामध्ये अजून एक काही गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. ते तुम्हाला अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये येणार आहे. म्हणजे 7 मार्च किंवा 9 मार्चच्या अगोदर या सगळ्या गोष्टी कळत्यान. संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र लगेच चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता कोणी सहआरोपी होणार नाही असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय. म्हणजे सरकारनं बरोबर त्यांचे गुंड मित्र वाचवल्याचा घणाघात जरांगेंनी केलाय. माझा विषय हा संतोष भैयाला न्याय कसा मिळेल हा विषय. आता हे 20 वर्षाचे आहेत का त्यांचे 30 वर्षाचे आहेत यापेक्षा संतोष भैयाच्या न्यायाचं काय प्रकरणाचं काय झालं बरं का. ते प्रकरण इतक्या पद्धतशीरपणे हाताळण्यात आलं की ते पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा कार्यक्रमच केला. पद्धतशीरपणे म्हणजे विल्हेवाट लावलेली त्या प्रकरणाची. तर दुसरीकडे या प्रकरणाचा खटला हा केज कोर्टातच चालवला जाणार आहे. कारण हा खटला बीड कोर्टात चालवा अशी विनंती एसआयटीनं कोर्टाला केली होती. मात्र बीड कोर्टात खटला दाखल करण्यासाठी चालवण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्या असे निर्देश एसआयटीला देण्यात आलेत. बीडमधल्या घडामोडीनंतर वळू आपण राजकीय बातम्यांकडे. एकनाथ शिंदेंच्या महाकुंभ स्नानावरून ठाकरेंनी पुन्हा गद्दारीचा मुद्दा पुढे केला. ठाकरेंनी शिंदेंना कसं डिवचलंय. शिंदे महाकुंभात कुणाचं पाप धुवायला गेले होते आणि फडणवीस शिंदेंच्या मदतीला कसे धावले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. डुबकी मारली तरी गद्दारच.
ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. महाकुंभात शिंदेनी कुणाचं पाप धुतलं? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि इकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात. गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा. ऐकलं? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना महाकुंभातील डुबकीवरून डिवचलंय. 50 खोके घेऊन गंगेत डुबकी मारली तर त्याचा काय फायदा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तर एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि आमदारांसह महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी गेले होते. त्यावरून ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचं पाप धुण्यासाठी गंगेत डुबकी मारल्याचा पलटवार शिंदेनी केलाय. मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात. गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा. बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी पाप केलं. बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं, घाण टाकण्याचं, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं. ते पाप धुवायला मी तिथे गेलो. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून आले. हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे. असे सगळे लोक कुंभमध्ये गेले. काही लोक नाही गेले, त्याची वेगळी कारणं असू शकतात. मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही. त्यांची आपली कारणं असतील. जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया. केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा शिंदेंच्या गद्दारीचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फेल ठरलेला गद्दारीचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकीत तरी ठाकरेंना तारणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या राजकीय बातमीकडे. राज्यात 3 प्रमुख पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आणि या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्याच्या महत्त्वाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. त्यामुळे विविध विचारधारा असलेल्या तिन्ही पक्षातील या तिन्ही नेत्यांना एकमेकांशी डील करणं कठीण जात असेल का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातोय. मात्र हाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दात उत्तर दिलंय. Which people tend to be more sensitive, मतलब किनके साथ में डील करने में आपको प्रॉब्लम होता है, थाने के लोगों के साथ या बारामती के लोगों के साथ? देखिए, ये सवाल आपने उनसे पूछना चाहिए. मुझे तो सब चलते हैं. उनको मेरे से डील करना ठीक है कि नहीं, ये दैट दे कैन टेल. बट आई एम ओके विथ थाने, आई एम ओके विथ बारामती, आई एम ओके विथ एनीबडी. बातम्या आता रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेल्या इशाऱ्याची. माजी आमदार कदम यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही, असा घणाघात रामदास कदमांनी केलाय. तर रामदास कदम की झाड की पत्ती है, एवढी मस्ती बरी नाही, असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिले. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अन्याय केला, ज्या पद्धतीनं त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आज पुण्याचा सांगतो आहे, या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही, याची काय सांगतोय. रामदास कदम, अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले. तू की झाड की पत्ती है. अरे रामदासा, तुझं स्वतःच पहिलं बघ. अरे तू त्या पोरग तुझं गृहराज्यमंत्री म्हणून त्याच्या जीवावर तू डांगडिंग करायला जाऊ नको. अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड लय मोठं आहे. अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड, साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही. तू एवढी मस्ती बरं नाही. पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा धमकीचा मेसेज आला. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज मिळाला. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा जागृत झाली. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस अलर्टवर आले. संपूर्ण तपास आता याबाबतीत सुरू आहे. हा धमकीचा मेसेज पाकिस्तानी नंबरवरून आल्याचं समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला करणार असल्याचा उल्लेख या धमकीत आहे. तर अशा धमक्यांना भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
अशा प्रकारच्या धमक्या येत असतात. धमक्यांना भीक घालणाऱ्यांपैकी आपण नाही आहोत. धमकी आल्यानंतर आता त्याच्यावर जे आमचे पोलीस आहेत ते वर्किंग करत आहेत आणि ती कुठून आली, कशी आली, अशा प्रकारचं त्याचं वर्किंग चाललेलं आहे. त्यामुळे पोलीसच याबद्दल जास्त सांगतात. बातमी कोल्हापूरमधून आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपूरमधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिलेली जी घटना आहे ती ताजी होतीच. मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं धमकी त्यांना आलेली आहे. आता त्यांना धमकीचा मेसेज आलाय. सावंत माजलाय, थोड्या दिवसाचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी ही नव्याने धमकी आलेली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिलेली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं यूट्यूब चॅनलच्या कॉमेंटमधून ही धमकी दिली. आता या धमकीबद्दल काय मी अजून चौकशी केलेली नाही आहे, ती करणार आहे. खरं तर ज्यांनी अगोदर शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे होती. धमकी देणाऱ्यांनी नुसत्या धमक्या देऊ नयेत. जर त्यांना असं वाटत असेल की मी त्यांच्या विचाराच्या विरोधात काहीतरी बोलतोय, लिहितोय, माझा त्यांना धोका वाटत असेल तर खरं तर मी विचार मांडतोय, मी विकृती नाही मांडत, मी इतिहास मांडतोय, माझं जे विश्लेषण आहे ते मांडतोय. त्याला तुम्ही त्या विश्लेषणातून त्याच्यातून तुम्ही विरोध केला पाहिजे. दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉईस कार असल्याचं समोर आलंय. कोरटकरकडे असलेली ही आलिशान कार महेश मोतेवारच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. चिटफंड घोटाळ्यातून महेश मोतेवारनं अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आणि याच मोतेवारची ही कार कोरटकरकडे असल्याचं समोर आलंय. या कोरटकरचा पोलिसांकडून आता सध्या शोध सुरू आहे. त्याच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झालाय. पुढच्या बातमीकडे. कोण नामदेव ढसाळ म्हणत चल हल्ला बोल सिनेमाच्या रिलीजला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय. ढसाळांची माहिती नसेल तर सेन्सॉर बोर्डावर राहू नका असा हल्ला बोल आव्हाडांनी केलेला आहे. तर आम्ही सुद्धा तुमचा बदला घेऊ. पण ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही त्यांनी या बोर्डावर बसू नये आणि मूर्खासारखं विचारू नये नामदेव ढसाळ कोण होता. नामदेव ढसाळ म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो, नामदेव ढसाळ म्हणजे बाप. पुढच्या बातमीकडे. बातमी सोलापुरातून. युवा पॅन्थर संघटनेनं निदर्शनं केलेली आहेत. सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पॅन्थर संघटना आक्रमक झालेली आहे. कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. साहित्य कला अकादमीचा जीवन गौरव हा पुरस्कार भेटलेला आहे, पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला आहे. त्या नामदेव ढसाळाला कोण नामदेव ढसाळ म्हणून इथल्या सेन्सॉर बोर्डच्या कमिटीने सवाल विचारला आहे आणि त्यांना नोटीस दिलेली आहे. याचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी महेश बनसोडेंना आवाहन करतो की त्यांनी सेन्सॉर बोर्डावर ॲट्रॉसिटी दाखल करावी. कारण दलित समाजातील, अनुसूचित जाती समाजातील नामदेव ढसाळाच्या कविता या आमच्या मरण यातना देणाऱ्या कविता आहेत. तर राज्य सरकारच्या एका निर्णयाकडे. अनधिकृत बांधकामाविरोधात राज्य सरकारनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अनधिकृत बांधकाम शोधून तत्काळ पाडा असे आदेशच आता राज्य सरकारनं सर्व महानगरपालिकांना दिलेत. अनधिकृत बांधकामं शोधून कारवाई करण्याचे आदेश आहेत आणि आता महापालिका किती गंभीरतेनं हा आदेश पाळतायत, त्याची अंमलबजावणी करतायत ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक शहरात अनधिकृत बांधकामं ही फोपावत आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पाठिंब्यानंच ही अनधिकृत बांधकामं फोपावत आहेत असा देखील आरोप आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. 4 चाकी वाहनांमुळे राज्यातील 2 कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलेला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात आता 4 चाकीची वाहनांची पडताळणी होणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे. पण फेब्रुवारी संपला तरी देखील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. तोवर 4 चाकी वाहनं असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल अशी माहिती आता समोर आली. आपण आता पाहणार आहोत साम टीव्हीचा सर्वात मोठा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप समोर आलेला आहे। राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी तब्बल 3190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचं उघड झालेलं आहे। बघा नेमका काय घोटाळा आहे आपण ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे काम होतं। वार्षिक 638 कोटींप्रमाणे 5 वर्षांसाठी सुमारे 3190 कोटींचं काम होतं। हे काम पूर्वी फक्त वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होतं। 4 रुपयांचं काम 84 रुपयांना केलं जाणार होतं। अनुभव नसलेल्या पुण्यातील BSA कॉर्पोरेशन कंपनीला हे काम देण्यात आलं। अटी शर्ती डावलून टेंडर केंद्रीय खरेदी समितीकडून मंजूर करण्यात आलं। निधीची तरतूद नसताना ठेकेदाराचा 6000 कोटी रुपयांचा फायदा करून देणारं हे टेंडर होतं। मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झालेला नसताना देखील कार्यादेश काढण्यात आला। पुढच्या बातमीकडे धक्कादायक बातमी आहे मुंबईतून। TCS कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजरनं आत्महत्या केलेली आहे। पत्नीच्या छायाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। मृत्यूच्या आधी त्यानं गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्यानं पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली आणि आयुष्य संपवलं। बायकोच्या छळाला कंटाळला, TCS मॅनेजरची आत्महत्या। पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी। मर्दों का सोचो, प्लीज सोचो, प्लीज सोचो मर्दों का। अरे मर्दों के बारे में कोई तो बात करे। पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत असं म्हणत मूळच्या उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या असणाऱ्या IT कर्मचाऱ्यानं पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। मानव शर्मा असं या तरुणाचं नाव आहे। मृत्यूच्या आधी त्यानं गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यात त्यानं पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली आणि आयुष्य संपवलं। TCS मध्ये रिक्रुटमेंट मॅनेजर असलेल्या मानवनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून 6 मिनिटं 56 सेकंदांचा लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली। त्यानं व्हिडिओ काय म्हटलंय पाहूया। मेरे को जाना चाहिए, कोई दिक्कत नहीं है और मैं तो घर जाना चाहता हूँ, ठीक है, लेकिन मैं फिर भी ये कह रहा हूँ कि देखो मर्दों का सोचो, प्लीज सोचो, प्लीज सोचो मर्दों का। अरे मर्दों के बारे में कोई तो बात करे। बस इतना मैं कहना चाहता हूँ कि मेरे माँ बाप को बिल्कुल टच मत करना, डोंट टच माय पेरेंट्स। या घटनेनं पुरुषही कसे हिंसेचे बळी ठरलेत याची धक्कादायक आकडेवारीच समोर आली आहे, पाहूया। 18 ते 49 वर्षीय पुरुष घरगुती हिंसेचे बळी असतात। 10% महिलांकडून पुरुषांचा छळ होतो। पतीकडून छळ होत नसतानाही पत्नीकडून हिंसाचार होतो। गेल्या वर्षी 1,14,485 विवाहितांनी आत्महत्या केली, त्यातील 74% हे पुरुष होते। मानव यांच्या कुटुंबियांनी आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र महाशिवरात्रीच्या ड्युटीनं पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबानं केलाय। यानंतर त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केलाय। दुसरीकडे पत्नीनं आरोप फेटाळत मानवलाच जबाबदार ठरवलं असून तो मानसिक रुग्ण असल्याचंही म्हणत स्वतःचा बचाव केलाय। एकमेकांना समजून घेण्यासाठी असतं, मदतीसाठी असतं, सिक्युअर फिलिंगसाठी असतं। तेच जर होत नसेल तर तिथे कुठे थांबायला पाहिजे। धमक्या येत असेल, भीती वाटत असेल, हे खूप शेवटी झाले, टोक झाले। त्याच्या आधीच जेव्हा लक्षात येते की नातं आपलं नीट सुरळीत चालत नाही, तेव्हा मदत घ्या। नातेवाईकांची मदत घ्या, मित्रांची मदत घ्या, बोला काय त्रास होतो आहे ते आणि मदत घ्या। जर हे कोणी मदत करू शकत नसेल तर प्रोफेशनल हेल्प घ्या, सायकोलॉजिस्टची मदत घ्या, कारण आत्महत्या करणं हे यावरचं उत्तर नाहीये।
आग्रा इथं AI इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखंच हे प्रकरण आहे. न्याय हा सर्वांसाठीच सारखा असतो. मात्र अतुल आणि मानव यांच्या प्रकरणात न्याय खरंच झाला का? पुरुषांना होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल उघडपणे बोलण्यासाठी न लाजता पुरुषांनीच पुढे येणं गरजेचं आहे. मर्द को दर्द नहीं होता यापेक्षा मर्द को भी दर्द होता है याचा विचार करून पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडून या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता एक धक्कादायक बातमी नागपुरातून समोर येते. नागपुरात बोगस डॉक्टरांचा भांडाफोड झालेला आहे. डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर 2 भाऊ हे बोगस दवाखाना चालवत होते. डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचे आणि त्यांचा 1.5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर मुलगा 23 वर्षीय जैद अन्सारी आणि त्याचा भाऊ हा क्लिनिक चालवत होता. महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि महानगरपालिकेने ही संयुक्त कारवाई केलेली आहे. वैद्यकीय शिक्षण नसताना हा दवाखाना अगदी सर्रासपणे सुरू होता. पुढच्या बातमीकडे. चिकन खात असाल तर सावधान, कारण माणसांनाही आता बर्ड फ्लू होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना होणाऱ्या बर्ड फ्लूची लागण आता माणसांना देखील होत असल्याचं उघड झालंय. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लूची लागण झालेला संशयित तरुण आढळून आलाय. त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे. तापानं फणफणलेल्या या व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून तरुणाचे स्वॅब घेण्यात आले. ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लू आजार उघडकीस आलाय. मागील काही दिवसांपासून सातत्यानं मृत कावळे आढळून येत असल्यानं सध्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू आहे. बर्ड फ्लूची लागण कशी होते ते पाहूया. बर्ड फ्लू पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य रोग आहे. अर्धवट शिजलेलं चिकन खाल्ल्यानं बर्ड फ्लूचा धोका. आजारी पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे देखील धोका होतो. चिकन खाल्ल्यामुळे वाघाला बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न झालंय. आता माणसालाही बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे. हा रुग्ण संशयित आहे, मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणासमोर बर्ड फ्लूला आळा घालण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आता आरोग्यासंदर्भातील आणखीन एक बातमी. तुम्ही नाश्त्याला रोज इडली खात असाल तर सावधान, कारण इडलीमध्ये धक्कादायक घटक आढळून आलेत आणि त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराचा धोका आहे. पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट. तुम्ही इडली खाताय, सावधान. तुम्ही खाताय प्लास्टिक इडली. प्लास्टिक इडली खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका. इडली ही पौष्टिक असते, त्यामुळं अनेक जण नाश्त्याला आवडीनं इडली खातात. मात्र तुम्हीही इडली आवडीनं खाताय तर सावधान. तुम्ही खात असलेल्या इडलीत प्लास्टिक असू शकतं, कारण अनेक हॉटेल्समध्ये प्लास्टिक इडली आढळून आल्या आहेत. अशा इडल्यांमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. इडली बनवण्यासाठी काही हॉटेलमध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिन शीटचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या या कारनाम्याची माहिती मिळताच आरोग्य विभागानं छापा टाकून या इडल्या जप्त केल्या आहेत. त्यावेळी इडली बनवण्यासाठी प्लास्टिक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इडली बनवण्यासाठी सुती कपड्याऐवजी प्लास्टिकचा वापर केला जातो. वाफेमुळे प्लास्टिक वितळून विषारी कण इडलीत मिसळतात. प्लास्टिक मिसळलेली इडली खाल्ल्यानं पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो. आणि हे सगळं घडलंय कर्नाटकात. 250 हॉटेलमधून इडली तपासण्यात आल्या. त्यातल्या 52 सॅम्पलमध्ये प्लास्टिक आढळून आलं. ही धक्कादायक माहिती समोर येताच कर्नाटकातील आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं 52 हॉटेलवर कारवाई करत प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. तसंच हा प्रकार किती दिवस सुरू होता याचाही तपास केला जातोय. मात्र महाराष्ट्रात असा प्रकार सुरू आहे का, याचाच वेध घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. कर्नाटकातल्या इडल्यांमध्ये प्लास्टिक मिळून आल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इडली बनवणाऱ्या हॉटेलच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यातच मुंबईकरांना अगदी तातडीने मिळणारा पदार्थ असल्यामुळे इथल्या खवय्यांमध्ये संशय निर्माण झालाय. यातच महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन विभागाने
हॉटेल्स आणि रस्त्यांवर मिळणाऱ्या इडल्यांच्या दर्जाबाबत चौकशी करणे गरजेचं आहे. करणार आपण काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी कचोरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, काही ठिकाणी इडलीच वापरली जाते, काही ठिकाणी चायनीज वापरलं जातं. तर त्या विभागात त्याचे सॅम्पलिंग घेऊन परत तो विषय आला का लॅब, तर त्याची व्यवस्था पूर्ण करतो. चौकशी करतो मी का त्याच्यातून कॅन्सरचं काही आहे का, डिटेक्ट होतोय का, त्याची चौकशी करून त्याला मार्ग काढला जाईल. शेजारील राज्यात घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रही अलर्ट झालाय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं आपल्या राज्यातही असे प्रकार होत नाहीत ना याची खात्री करणं गरजेचं आहे, कारण प्रश्न आरोग्याचा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इडलीच्या नाश्त्यानंतर आपण आता झोपेकडे वळूया, कारण झोपेसंदर्भातील ही खूप मोठी बातमी आहे आणि तुमच्या कामाची देखील आहे. ऑन ड्युटी डुलकी दिल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. पण आता कामाच्या ठिकाणी डोळा लागला तर फिकर नॉट, कारण कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं हा गुन्हा नाही असे निर्देश कोर्टानं दिलेत. कर्नाटकातील एका पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. या विरोधात कर्मचाऱ्यांना हायकोर्टात धाव घेतली. सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा, आराम करण्याचा अधिकार आहे आणि या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. म्हटलं या न्यायालयाच्या निर्देशाचा संदर्भ घेऊन प्रत्येकानेच ऑफिसमध्ये झोपायलाच पाहिजे असं काही नाही, कारण त्याचा कामावर देखील परिणाम होऊ शकतो. पुढच्या बातमीकडे आता घरमालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भाडे करारावरून घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा वाद निर्माण होतो, मात्र आता सुप्रीम कोर्टानं या वादावर तोडगा काढणारा महत्त्वाचा निर्णय दिलाय. घर खाली करण्याबाबत भाडेकरू काही बोलू शकत नाहीत, कारण घरात सर्व अधिकार हे घर मालकालाच असतात असे म्हणत सुप्रीम कोर्टानं घर रिकामं न करणाऱ्या भाडेकरूला खडसावलंय. करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार अनेक ठिकाणी घडत असतात, त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संघर्ष झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या भाडेकरूंच्या दादागिरीला चाप लावणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. बघा, सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. घर किंवा जागेबाबत सर्व अधिकार हे मालकाचेच असतात. करार संपल्यावर घर खाली करायला लावणं हा मालकाचा अधिकार आहे. घर खाली करण्याबाबत भाडेकरू काही बोलू शकत नाही. भाडे करार संपल्यानंतर घर रिकामं न केल्यास मात्र नुकसान भरपाई द्यावी लागेल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता भाडेकरूंच्या दादागिरीला चाप बसणार. बातमी मुंबईतून. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल आता उशिरानं धावत आहेत, कारण ठाणे रेल्वे स्टेशनवर त्यामुळे आता प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. स्लो आणि फास्ट लोकल या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. ठाणे स्टेशनवर त्यामुळे प्रचंड गर्दी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि ऐन संध्याकाळच्या वेळेला ही घटना घडल्यामुळे आपण बघतो की मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनवर गर्दी आहे. आपण हे सध्या दृश्य बघतोय तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती. ठाणे रेल्वे स्टेशनवरची ही मोठी गर्दी आहे. स्लो आणि फास्ट लोकल या 10 ते 12 मिनिटं उशिरानं धावत आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल या उशिरानं धावत आहेत. आंबिवली आणि टिटवाळा दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्याचा परिणाम आता कल्याणकडे, कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर झालेला आहे. त्यामुळे मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल उशिरानं धावतात. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत. अभिजित, आता सद्यस्थिती कशी आहे? कारण प्रत्येक स्टेशनवर गर्दी दिसते आहे. वाहतूक केव्हा सुरळीत होईल? सध्या याचे ते सिग्नलच्या ज्या केबल जळाल्या होत्या त्या सिग्नल दुरुस्त झालेले आहेत. 6:30 वाजता सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे. मात्र त्याचा जो इम्पॅक्ट होता तर मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण ते कसारा दरम्यान ज्या लोकल आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात. जास्त करून कसाऱ्याच्या बाजूने ज्या कसाऱ्याहून ज्या ट्रेन येत आहेत त्या देखील उशिराने धावतात. मात्र याचा परिणाम सध्या संपूर्ण मध्य रेल्वेच्या मार्गावर पाहायला मिळतोय. आपण जर पाहाल तर ठाणा स्टेशनला देखील एक मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याप्रमाणे कलवा, मुंब्रा या स्टेशन्सला देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या दिसून येते. अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
आंबिवली टिटवाळा दरम्यान केबल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता, मात्र ती अडचण आता दूर करण्यात आली, मात्र त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. लोकल नंतर आता वळू आपण मेट्रोकडे. मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोनं आता ऐतिहासिक टप्पा गाठलाय. क्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेननं कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. आचार्य यात्रे ते कप परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी आता सुरू होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यात आले. बातमी उल्हासनगरमधून. महापालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे, मात्र हा हिरकणी कक्ष दारूच्या पार्टीसाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 29 आणि या शाळेच्या आवारात महापालिकेचे 3 हिरकणी कक्ष ठेवण्यात आले. त्यापैकीच एका कक्षात आज दुपारच्या सुमारास काही व्यक्ती दारू पीत असल्याची माहिती नरेश गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता दारू पिणारे व्यक्ती तिथून निघून गेले. पुढची बातमी आता शाळेची. राज्यातील 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं यासाठी आता राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते. तब्बल 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20पेक्षा कमी आहे. त्यामुळे या शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला आहे. शाळेनंतर आता शिक्षकांबाबत शेतकऱ्यांसंदर्भात एक मोठी बातमी आहे. राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाण्याची शक्यता आहे, कारण यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा विषय नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राजकोषीय तूट आणि राज्यावरचा कर्जाचा वाढता बोजामुळे कर्जमाफीचा मुद्दा अर्थसंकल्पात नसल्याचं समजतंय. सोबतच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांनाही वाट पाहावी लागणार आहे. राज्यात 5,975 कोटींच्या फाईल निधी अभावी धुळकात पडल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुढच्या बातमीकडे. यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राच्या निर्यातीबाबतच्या धडसोड धोरणाचा चांगलाच फटका बसला आहे, कारण मागील वर्षापेक्षा कांदा निर्यातीत यंदा तब्बल 20% घट झाली. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 25 लाख टन कांदा निर्यात झाला होती. यंदा 17 लाख टन कांदा निर्यात झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा निर्यातीत 696 कोटी रुपयांची घट झाली. कांद्यावरील निर्यात शुल्क, निर्यात मूल्य आणि अन्य निर्बंधांचा कांद्याला फटका बसल्याचं दिसतंय. कांदा निर्यातीवरील निर्बंध पूर्णपणे हटवण्याची आता शेतकऱ्यांची मागणी आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याची दिवसेंदिवस आवक वाढणार आहे आणि ही वाढलेल्या आवकेला देशांतर्गत बाजार मिळणार नाही, ही स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आता उद्भवत आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्कातून जी काही रक्कम वसूल केली आहे ती रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आणि आता कांद्याचं निर्यात शुल्क हे 0 करावं, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. पुढची बातमी आता वाशिम जिल्ह्यातून. शेतकऱ्याच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडांना चक्क इडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आलाय. करडा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केलाय. वाशिमच्या मानोर तालुक्यातील कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांच्या शेतातला हा प्रकार आहे. लावले लिंबू मात्र आले इडलिंबू. त्यामुळे या शेतकऱ्यानं आता आरोप केला की भविष्यातल्या उत्पादनानुसार भरपाई द्या. बातमी आता यात्रेची. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 13 पालख्यांचा भेट सोहळा संपन्न झाला. ढोल हलगीचा कडकडाट, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत ही सगळी यात्रा आहे ही पार पडलेली. श्री प्रभुलिंग देवाच्या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले. गुरुवारपासूनच वडापूरचं ग्रामदैवत प्रभुलिंग देवाच्या यात्रेला प्रारंभ झाला. राज्यभरातून भाविक सोलापुरात येतात.
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग देवाच्या यात्रेला देखील महाशिवरात्रीपासून सुरुवात झालेली आहे. ज्योतिर्लिंग देवाची आणि आनंद आणि शंकर जाधव यांच्या मानाच्या पालखीबरोबरच बाळात्मा, नवाळे पाटील, माने, जंगम आणि किरवडे येथील या मानाच्या सासनकाठ्यांची देखील मिरवणूक निघाली. आत्मलिंगाच्या नावाच्या गजरात मोठ्या उत्साहात हा सगळा पालखी सोहळा पार पडलेला आहे. सांगलीनंतर पुढची बातमी लातूर जिल्ह्यातून. खडगावकरांचं ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांच्या श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्या चांदपीर बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली. महाशिवरात्रीच्या दिवसापासून पुढील 4 दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू असते. यात्रेला 700 वर्षांची परंपरा आहे. लातूरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या यात्रेसाठी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होतात. अध्यात्मानंतर आता आपण वळूया अर्थव्यवस्थेकडे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. सेन्सेक्स 1400 पेक्षा जास्त अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील 400 अंकांनी घट झालेली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 8 लाख कोटीहून अधिक नुकसान झालंय. शेअर बाजारात गेल्या सलग 5 महिने सातत्यानं घसरण सुरू आहे, त्यामुळे 1996 नंतरची मोठी मंदी येण्याची भीती व्यक्त होते. शेअर बाजारात 1996 नंतर सर्वात मोठी घसरण पाहायला मिळते. घसरणीचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम देखील मोडला जाणार आहे. फेब्रुवारीत सेन्सेक्स आणि निफ्टीत 4% घसरण झाली होती. निफ्टी सलग 5व्या महिन्यात घसरणीसह बंद आहे. सप्टेंबर 2024 पासून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचा काळ आहे. शेअर मार्केटनंतर आता पुढची बातमी बुलढाण्यातून. प्री वेडिंग फोटोशूट संदर्भात पुरातत्व विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात आता प्री वेडिंग फोटोशूट करता येणार नाही. 35,000 शुल्क भरून रीतसर परवानगी घेऊन लोणार सरोवरावर तुम्हाला फोटोशूट करता येणार आहे. लोणार सरोवर परिसरात फोटोशूट करण्यास मनाई होती, मात्र आता नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे येथे प्री वेडिंग शूट करण्यास मोठी मागणी होती. त्यामुळे पुरातत्व विभागाने ही परवानगी दिली, मात्र त्यासाठी तुम्हाला शुल्क लागणार आहे आणि 7 दिवसांआधी तुम्हाला बुकिंग करणं बंधनकारक असणार आहे.